पहिल्यांदाच आलो कोल्हापूरला विमानानं. एक नंबर वाटलं. सुरुवातीला वाटलं होतं जरा भीती वाटली होती, पण नंतरला काय वाटलं नाही एवढं. पहिलाच प्रवास आहे. हां पहिलाच यात्रेसाठी चाललाय. हां यात्रेसाठी चाललं आहे. ॲक्च्युली कसं आहे की हा गावच्या यात्रेच्या निमित्ताने आता हा या ठिकाणी आज म्हणजे आत्तापासून या जानेवारी महिन्यापासून जत्रेचा माहोल या कोल्हापूर जिल्ह्यात चालू होतो. आणि आमची गावची लक्ष्मी जी भादवनची आहे, ही भादवनची लक्ष्मी पहिली झाल्यानंतर सगळ्या माहीचा हंगाम चालू होतो. म्हणजे लक्ष्मीपासून आमची सुरुवात होते, पण लक्ष्मी आमची ही गोडी आहे, हे पुरणपोळीचं जेवण असतं. आणि ह्या यात्रेनिमित्त ही यात्रा आमची दरवर्षी होते. जवळजवळ दरवर्षी मुंबईकर मोठ्या संख्येने ह्या यात्रेला येत असतात. पण मग कोण आपल्या स्वतःच्या कारने येतो, कोण ट्रॅव्हल्सने येतो, कोण एस टीने येतो. आपल्याला जसं जमेल यथाशक्ती तसे त्या पद्धतीनं यात्रेला जास्तीत जास्त संख्येने येण्याचा मुंबईकर प्रयत्न करतात. मग पुणे असेल, मुंबई असेल, अजून कुठून असतील. पण यावेळेला कसं आहे, आमच्या मागच्या 6 महिन्यापूर्वी आणि वर्षभरापूर्वी काही चर्चा झाल्या. आम्ही दत्तात्रय मांडेकर होते, आमचे काही अजून मित्र होते की आपण असं, तुम्ही आता एअरपोर्टला काम करताय, मी आता 20 वर्ष झाले एअरपोर्टला सर्व्हिस करतो आहे ॲज अ सिनियर ऑफिसर म्हणून. मग तुम्ही आता एअरपोर्टला काम करताय तर आम्हाला काहीतरी तुमच्या नात्याने एक संधी मिळू दे, एक संधी उपलब्ध होऊ दे. सामान्य कुटुंबातील लोक कधी विमानात बसायचं, तर ते म्हटलं. मग आम्ही तो विषय डोक्यात घेतला की बाबा खरोखर ही कल्पना आपल्याला जर सामान्य लोकांना जर काय करता येईल आपल्या त्यांच्यासाठी तर आपण करूया. आणि मग त्यानंतर आमचं 4 महिन्यानंतरपासून ती तयारी चालू झाली. मग 2 महिन्यापूर्वी आम्ही ग्रुपवर मॅसेज टाकले भादवनकरांच्या सगळ्या. मग त्यांना बरीचशी नावं आली आमच्याकडे आणि मग त्या नावातून आमची जवळजवळ सिलेक्टेड 40-45 नावं आली, पण त्यातनं काही कमी झाली नंतर लास्ट मुमेंटला, आणि 30 नावं आमची फायनल झाली. आणि जवळ 30 विमान प्रवाशांसाठी आम्ही स्टार एअरचं एक हे बुकिंग केलं. 11 नोव्हेंबर मला वाटतं त्या दरम्यान आम्ही त्याचं बुकिंग केलं. आणि सर्व प्रवासी, बरेचसे जवळजवळ प्रवासी आता जे आहेत हे सगळे पहिल्यांदा प्रवास करत आहेत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे हा आमच्यासाठी खूप मोठा आहे. माझी ही 6वी ट्रिप आहे फ्लाईटची, कारण का मी एअरपोर्टलाच काम करतो, त्याच्यामुळे आमच्या इकडे तिकडे जाणं होतं. पण ह्या लोकांना जो प्रवास करण्याचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आज दिसतो आहे, तो पाहून माझ्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखर द्विगुणित झाला आहे. आणि गावासाठी काहीतरी आम्हाला नाविन्य करता आलं याचा फार मोठा आनंद आहे. आमचं नाव गौण आहे, पण गावचं नाव आज महाराष्ट्रात जातं आहे, ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि महाराष्ट्रातलं मला वाटतं भादवन हे पहिलंच गाव आहे की फ्लाईट बुक करून, विमान बुक करून खास भाविक यात्रेनिमित्त गावच्या आलेले आहेत. धन्यवाद. पहिल्यांदाच आलो मी आणि प्रवास छान झाला. हां, गावच्या यात्रेसाठी आलो. हां, कोल्हापूरचं एअरपोर्ट पहिल्यांदाच बघितलं. हो. हां, छान वाटलं, मस्त वाटलं, छान वाटलं.